त्या दिवशी शेप देतात, फक्त एक पेटी आणतात. नंतर वर्षातून 2-3 महिन्याला एकदा आणतात पेटी शेपाची. माग अंडे मिंडे 1-2 महिना गॅपच राहते. ज्या दिवशी बोललो त्या दिवशीच आणतात ते. तुमचा वॉर्डन कोण? वॉर्डन आता नाहीत, आधी होते चप्पल असं, ते बदलले, दुसरे आले. ते महिना झाला आलेच नाही, म्हणून ते एक चपराशी नावाचं आहे पांडुरंग, आणि ते त्याचेच ते सोयी आहेत ते आचार्य. ते दोघं ते वॉर्डन बोलायला हे करते. ते चपराशी काय नाव पांडुरंग सर आहे, पांडुरंग आडगिने. ते मुलांना लहान ते दबाव देते. बोलू लागलं ना जेवणाच्या वेळेस त्याला बोलू दे ना. किती विद्यार्थी आहेत तुम्ही? आम्ही 30-35 राहतात. कोणी गावाकडे जाते, जास्त आहेत तसे, तिथं 30 राहतात रेग्युलर. किती वेळ असतं जेवण? 3 टाइम. सकाळी नाश्ता, सकाळी नाश्ता, जेवण दुपारी 12ला. सर ते सकाळचं नाश्ता झाले की सोबत ते 9ला जेवण करतात सर. सर आम्हाला यायला 3 वाजता कॉलेजून. ते जेवण व्यवस्थित 12ला करायचे ते सर. 8 घंट्याच्या वर होते जेवण. सर ते त्याला आचार्य जर काही बोललं सर तर ते मग जास्तच बोलतात, त्याला बोलतात म्हणा. ते कर्मचारी आहे सर, ते आज पांडुरंग आडकी नाही, ते कर्मचारी आहे. सरनं त्याला आहे ना ते कॉन्ट्रॅक्टदारा सामान आणण्यासाठी ठेवलं. आता ते काय म्हणतात आचार्य, सरला बोला नाही तर त्या कर्मचारीला बोला. आणि त्या कर्मचारी बोलल्यावर काहीच म्हणणं काहीच करणार. ते एखाद्या बाब म्हणते जेव्हा बोललं सर तेव्हाच आणते, नाही तर करणं असंच काही ना काही. आणि ते जे आहे ना सर आचार्य, ते कर्मचाऱ्याचे बायको सर, ते आहे ना जास्त बोलतात. आम्हाला आहे ना सर त्याला बोलायला परवानगी नाही. अशी आम्ही जर काही विचारलं सर तर ते जास्तच बोलतात. सर माग हॉस्टेलच्या एका जागा म्हणजे त्या मधल्या व्यवहारामध्ये बसले होते मुलं सर. ते याच्याच गोष्टीमध्ये त्या आचार्याच्या बायकोनं दुसराच यायला केला की असं बोलायला. जेवणामध्ये पहिल्यांदाच निघाले की याच्या अगोदर निघाल्या काय? पहिल्यांदाच निघाल्या त्याच्या अगोदर. उशिरा पण सर आलं जेवणाच्या टायमिंग. जेवण जर मुलाला कमी पडलं ते डायरेक्ट म्हणतात बनवून म्हणतात. मग ते विद्यार्थी उपाशीच होतात का? उपाशीच राहतात. तुम्ही कुठले? कितीपर्यंत विद्यार्थी? 8वी ते सेकंड इयर ग्रॅज्युएशन डिग्रीपर्यंत. डिग्रीचे किती आहेत? तुम्ही दोघे जण डिग्री कुठल्या कॉलेजला? तुम्हाला उशीर होण्याचं काय कारण? कॉलेज लेक्चर सर 3 वाजता म्हणजे लेक्चर होईपर्यंत सर तेवढा टाइम होते सर. आधी प्रॅक्टिकल होते सर, आधी 4-5 पर्यंत होते सर. आता थोडी कमी टाइम भेट तरी 2-3 वाजता सर. ठीक आहे. हे उपोषण करायचं नाही, आत्मत्याग वगैरे विद्यार्थ्यांनी करायचं नाही. ठीक आहे, आपल्या हक्काविषयी बोलायचं, परंतु आपण त्याच्यात सुधारणा करू. मी आजच लिहितो पत्र यांच्याकडं, समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याच्यात सुधारणा करायला. सर ते पांडू त्याला तरी म्हणजे त्याचं बदली तरी केला नाही तर त्याला. अरे तुम्ही याच्यामध्ये नाव टाकायचं ना कधी. पांडूच माहीत आहे. ठीक आहे, आचार्य म्हणून टाकलेले सर, आचार्य आणि कर्मचारी.